देवघरामध्ये देव कसे ठेवले पाहिजे ह्याचे पण नियम आहेत. तर आपल्याला काही माहिती नसतं. कधी कधी आपण याचा जास्त विचार पण करत नाही की आपण देवघरामधले देव कसे ठेवले पाहिजे किंवा कोणत्या दिशेला ठेवले पाहिजे. तर मैत्रिणींनो, देवघराचे तोंड हे पूर्वेकडे झाले पाहिजे किंवा पश्चिमेकडे झाले पाहिजे. किंवा अगोदर मध्ये गणपती बाप्पा ठेवलेले आहेत. तर गणपती बाप्पा आपल्याला मध्ये ठेवायचे आहेत, मंदिराच्या बरोबर मधोमध ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला, आता गणपती बाप्पा जसे बसलेत ना, तर त्यांच्या इथे बघू शकता तुम्ही, इथे गणपती बाप्पा बसलेत. तर गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला जे पुरुष देव असतात, म्हणजे आता स्वामी, श्रीकृष्ण, किंवा पश्चिमेकडे झाले पाहिजे. किंवा पूजा करताना आपलं तोंड हे पूर्वेकडे झालं पाहिजे किंवा पश्चिमेकडे झालं पाहिजे. म्हणजे असं तुम्ही ठेवू शकता आपलं देवघर, घरामधलं देवघर. तर पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड झालं पाहिजे, एकतर देवघराचं किंवा आपलं. अशा पद्धतीत ठेवायचं आहे. दक्षिण उत्तर दिशेला अजिबात ठेवू नका. तर हे खूप शुभ मानलं जातं आणि शास्त्रानुसार ही माहिती आहे, चुकीची माहिती अजिबात नाही. आणि मैत्रिणींनो, देवघरामध्ये वस्त्र तुम्ही लाल रंगाचं, गुलाबी रंगाचं, पिवळ्या रंगाचं वापरू शकता. पांढरं काळं वस्त्र वापरू नका. दुसरं एक महत्त्वाचं की देव हे 3 इंचापेक्षा मोठे नसावेत. खूप म्हणजे ज्या मूर्ती असतात ना, त्या 3 इंचापेक्षा मोठ्या नसाव्यात. 3 इंच म्हणजे किती? आपला जो अंगठा असतो ना, ह्या अंगठ्याच्या मोठं काही नसावं. आणि देवघरामध्ये शिवलिंग जे असतं ते ठेवायचं, पण ते आपल्याला 3 इंचापेक्षा मोठं ठेवायचं नाही. ठेवू शकता फक्त 3 इंचापर्यंतच, जास्त मोठं शिवलिंग ठेवायचं नसतं. आणि ही एक काळजी घ्यायची आहे. दुसरं म्हणजे कलश जो आहे तो पण आपल्याला स्थापन करायचा आहे. तो आपला कुलदेवतेचा असतो. आणि अजून आता देव कसे मांडायचे हे मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर देवघरामध्ये आपली अन्नपूर्णा जी असते ती देवी, तर ती सुद्धा आपल्याला ठेवायची आहे. का तर आपल्या घरामध्ये भरभराटी व्हावी, अन्नधान्यामध्ये खूप जास्त बरकता यावी, ह्यासाठी आपल्याला अन्नपूर्णाची स्थापना सुद्धा देवघरामध्ये करायची असते. तर ती अशी कशीही ठेवायची नाही, तिला तांदळामध्ये ठेवायची आहे. आणि तुम्ही डिशमध्ये तांदूळ भरून ठेवू शकता किंवा वाटीमध्ये तांदूळ भरून त्यामध्ये अन्नपूर्णा देवी ठेवू शकता. रोजची देवपूजा जसं करतो ना आपण, तशीच देवपूजा करायची आहे, तिची सुद्धा पूजा करायची आहे. आणि फक्त काळजी काय घ्यायची आहे की अमावस्या आणि पौर्णिमा तर महिन्यातून एकदा येते. तर 2 वेळा आपल्याला महिन्यातून, अमावस्याला सुद्धा आणि पौर्णिमेला सुद्धा, त्या अन्नपूर्णा जी ठेवलेली आहे आपण तांदळामध्ये, तर ते तांदूळ आपल्याला पक्ष्यांना घालायचं आहे. म्हणजे ते तांदूळ बदलायचं आहे, नवीन तांदूळ दुसरं परत त्या डिशमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि ते तांदूळ जे आपण काढतो ते पक्ष्यांना टाकायचं आहे. बरेच लोक काय करतात, ते तांदूळ आपल्या धान्यामध्ये टाकतात, म्हणजे तांदळाच्या डब्यामध्ये सुद्धा टाकतात. तसंही केलं तरी पण चालतं, पण पक्ष्यांना दिलेलं पण चांगलंच आहे. त्यानिमित्ताने पक्ष्यांना सुद्धा आपल्याकडनं काहीतरी थोडीफार सेवा ही होत असते. त्यांच्याही मुखात ते धान्य लागतं, एवढंच हेतू आहे, बाकी काही नाही. तर हेही तुम्ही करू शकता. तर खूप मला असं वाटतं की ह्या पद्धतीत तुम्ही नक्कीच तुमच्या देवघरामध्ये बदल करू शकाल अशी मला आशा आहे. आणि कसं असतं मैत्रिणींनो, चुकीच्या पद्धतीत जर देव ठेवले तर त्याचा त्रास हा आपल्या परिवाराला होत असतो. त्यामुळे देवाच्या बाबतीत तरी हलगर्जीपणा करायचा नसतो, कारण आपलं रक्षण हे आपले कुलदैवत करत असतात, आपल्या घरातले देव करत असतात. त्यामुळे देवांना वेळ हा द्यायचाच असतो. तुम्ही नका काही सेवा करू, नसेल वेळ, पण रोजची देवपूजा ही झालीच पाहिजे. रोजचा दिवा देवासमोर 2 टाईम लागलाच पाहिजे. बस, बाकी काही जास्त करायची आवश्यकता नाही. वेळ असेल तर नक्की सेवासुद्धा काही करू शकता तुमच्या इच्छेनुसार. तर बघा आता पुढे व्हिडिओ, मी देव कसे ठेवलेले आहेत आणि तुम्ही पण कसे ठेवले पाहिजे. प्रेमनो, तर देवघरामध्ये देव कसे ठेवले पाहिजे ह्याचे पण नियम आहेत. तर आपल्याला काही माहिती नसतं. कधी कधी आपण याचा जास्त विचार पण करत नाही की आपण देवघरामधले देव कसे ठेवले पाहिजे किंवा कोणते देव कोणत्या दिशेला ठेवले पाहिजे.
उगाचच ठेवायचं म्हणून ठेवायचं असं पण नसतं. मी सुद्धा अगोदर अशीच तुमच्यासारखीच होते की ठेवायचं म्हणून जिथे वाटेल तिथे तो देव ठेवून द्यायचा. पण असं नसतं, त्याचेही काही नियम असतात. तर कोणते नियम असतात तर ते मी तुम्हाला सांगणार आहे, आणि कोणते देव आपल्या मंदिरामध्ये ठेवू नये तर ते पण सांगणार आहे. तर आता हे माझं छोटंसं मंदिर आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल. लाईट सध्या बंद आहे. तर छोटंसं मंदिर आहे, आणि जे टाक असतात ना ते टाक माझ्याकडे नाहीत, कारण ते म्हणतात की मुलांच्या लग्नामध्ये करायचे असतात. तर माझी मुलं लहान आहेत, तर ते बघू आपण नंतर. तर आता सध्या जे देव आहेत माझ्याकडे तर ते सांगते मी कोणत्या दिशेला कसे ठेवलेले आहेत. तर सगळ्यात अगोदर मध्ये गणपती बाप्पा ठेवलेले आहेत. तर गणपती बाप्पा आपल्याला मध्ये ठेवायचे आहेत, मंदिराच्या बरोबर मधोमध ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला, आता गणपती बाप्पा जसे बसलेत ना तर त्यांच्या इथे बघू शकता तुम्ही, इथे गणपती बाप्पा बसलेत. तर गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला जे पुरुष देव असतात, म्हणजे आता स्वामी, श्रीकृष्ण, मारुती, हे जे देव असतात ना हे आपल्याला उजव्या साईडला ठेवायचे आहे. म्हणजेच गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला हे देव ठेवायचे आहेत असे. मग त्यात श्रीकृष्ण, पांडुरंग, हनुमानाची मूर्ती किंवा अजून कुठले तुमच्याकडे देव असतील किंवा टाकाचे देव असतील ते सुद्धा तुम्ही उजव्या हाताला ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला गणपतीच्या डाव्या हाताला म्हणजेच डाव्या बाजूला गणपतीच्या स्त्री देवता ठेवायच्या आहेत. आता स्त्री देवता म्हटल्यावर कोणत्या कोणत्या ज्या देवता येतात, ज्या देवी असतात त्या ठेवायच्या आहेत. आता इथे लक्ष्मीचा फोटो आहे, इकडे काळूबाईचा आहे, महालक्ष्मीचा आहे, खाली अंबाबाई ह्याची कोल्हापूरची काळूबाईचा फोटो आहे. त्यानंतर इकडे अन्नपूर्णा देवी आहे, श्रीयंत्र आहे. त्यानंतर बाकीचे खालचे जे छोटे देव असतात ते आहेत माझ्याकडे. तर एवढेच देव आहेत माझ्याकडे सध्या तरी. आणि पूर्ण मंदिराचा व्हिडिओ मी एखाद्या दिवशी नक्की टाकेल, आणि इथून मागे पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत मला वाटतंय. पण आता जस्ट पूजा वगैरे झाली, म्हटलं चला आपण व्हिडिओ बनवूया. तर आता तुम्हाला समजलं असेल की कोणते देव आपल्याला कुठे ठेवायचे आहेत. तर हे अशा पद्धतीत देव ठेवायचे आहेत, आणि आपल्याला कुठल्याही चुका करायच्या नसतात. आणि कसं होतं की आपल्याला असं वाटतं की आपण देव ठेवलेत, मंदिरातच ठेवलेले आहेत, मग कसेही ठेवलेत त्याला काय होतंय, पण असं नसतं. त्याच्यामागे खूप मोठं शास्त्र आहे की चुकीच्या पद्धतीत जर आपण देवाच्या बाबतीत जर केलं तर त्याचं आपल्याला खूप मोठं असं घरामध्ये जाणवतं, पण ते आपल्याला लक्षात नाही येत की नेमकं हा त्रास कशामुळे होत असतो. तर तो त्रास होत असतो ह्या चुकीमुळेच, की आपण देव व्यवस्थित ठेवलेले नसतात. आणि खूप छोट्या छोट्या पण गोष्टी असतात, ज्या चुका असतात त्या आपल्या कळत न कळत त्या आपल्या हातून घडत असतात. तर त्या चुका टाळण्यासाठी ह्या पद्धतीत आपल्याला देव ठेवायचे आहेत, काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि हा व्हिडिओ मी दिंडोरी प्रणित ह्या म्हणजे तिकडनं माहिती गोळा करून मी व्हिडिओ बनवत असते नेहमी. त्यामुळे ही माहिती माझी रिअल आहे असं मनाने काहीच नाही. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता ह्या मंदिराचे बल आहेत ना ते गेलेले आहेत, ते मला चेंज करायचे आहेत. त्यामुळे आणि माझं कसं आहे, जसं आहे ना तसं मी दाखवत असते. असं बडाया वगैरे करायला मला अजिबात आवडत नाही. आता मी विचार केला असता की चला आपण लाईट लावल्यावरती मग करू, पण असं काही नाही. मला मनाला वाटलं की व्हिडिओ बनवू, चला लगेच तयारी असते माझी. पण असं बडाया वगैरे असं मला अजिबात आवडत नाही. जसं आहे ना आपलं तसंच मला आवडतं व्हिडिओमध्ये पण दाखवायला. आता काही काही यूट्यूबर पण असतात की खूप जास्त बडाया करायच्या, कॅमेरासमोर एक बोलायचं, मागे एक असतं. पण असं अजिबात नसतं. माझं जे काही असतं ते सगळं रिअल असतं. त्यामुळे माझी जी काही माहिती असते ती पण मी मनाने काहीच कधी सांगत नाही. सगळी माहिती मी अशी गोळा केलेली असते, सर्च केलेली असते, सगळी दिंडोरी प्रणित असते. जे स्वामींची माहिती असते ती सुद्धा माझी चांगली असते. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या घरात जपमाळ असते, तर ती जपमाळ पण आपल्याला अजिबात कशीही ठेवायची नाही. तर तुम्हाला मी दाखवते मी माझी जपमाळ कशी ठेवलेली आहे. आणि स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ पण आहे माझ्याकडे, ते पण दाखवते मी कसं ठेवलेलं आहे. तरी ते बघू शकता तुम्ही.
हा माझा स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आहे. इकडे गुरुचरित्र, श्री गुरुचरित्र 14वा अध्याय. तर हे एक छोटंसं पुस्तक आहे. ह्यामध्ये फक्त 14वा अध्याय आहे आणि हा रोज संध्याकाळचा आमच्या घरात पठण केला जातो. आणि हे स्वामीचरित्र सारामृतचा ग्रंथ आहे. आणि जपमाळ मी ह्या डब्यामध्ये ठेवलेली आहे. हे मला वाटते केक का काहीतरी आणलं होतं ह्याच्यामध्ये, कुकीज किंवा काहीतरी. तर हा डब्बा होता प्लॅस्टिकचा. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी अशी जपमाळ ठेवलेली आहे. अशी जपमाळ कशी पण नाही ठेवायची, अस्ताव्यस्त अशी कशी पण नाही ठेवायची. जपमाळेचे पण भरपूर नियम आहेत. जपमाळ कशी करायची, काय करायची, जप कसा करायचा माळेवरती, हे सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत. वाटलंच तर मला तसं कमेंटमध्ये सांगा. मी त्या संदर्भात एखादा नवीन व्हिडिओ नक्कीच बनवेल. आणि खूप नियम असतात जपमाळेचे सुद्धा, तरला पाळावे लागतात. कसाही जप करायचा नसतो. त्यामुळे मी आज ठरवलं की चला आपण आज देव कसे ठेवायचे ह्या बाबतीत छोटासा व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत शेअर करावा. त्यामुळे